कशा आहात तुम्ही सगळेजण? संध्याकाळचे वाजलेत 8 आता आणि संध्याकाळचे 8 वाजलेत. माझा स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे आपल्या सगळ्यांचाच. आणि आज नवीन वर्षाची 1 तारीख आहे, 1 जानेवारी. तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. नवीन वर्ष सगळ्यांना खूप खूप छान जावं. हा बघा माझा मुलगा, हा बघा कसा खेळतोय. हा खेळ. जय भीम कर, असं कर. जय भीम बाळा, असं कर. जय भीम कर. काय झालं, काय झालं एवढं रागवलं? ना तुला सगळे बघायलेत रे. कौस्तुभ, नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर कर. कर बाळा. घोड्यावर बसून जायचे बाहेर आता आम्हाला. हॅलो. आज 1 जानेवारीला खरं तर पुण्याजवळ म्हणजे पुण्याला तिकडे मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगावला जायचं होतं. पण म्हणजे काल निघायचं होतं आम्हाला. आज पोहोचलो असतो आम्ही, आज संध्याकाळी मग इकडे आलो असतो घरी आम्ही. पण विषय असा झाला की अचानक आम्हाला 29 तारखेला म्हणजे 29 डिसेंबरला फोन आला मला माझ्या भाचीचा, की रडत होती आणि मामी माझ्या आत्याच्या मुलाने म्हणजे सुसाईड केलं. त्याने फास वगैरे लावून घेतला, तर सुसाईड केलं त्याने म्हणून. आणि आम्हाला सगळ्यांना गावाकडे जायचं आहे. त्यांना तिला जाणं झालं नाही काही कारणामुळे, समजा जॉबला वगैरे जाते ती प्रायव्हेट. तर मग 29 तारखेला माझी मोठी नणंद, त्यांचे मिस्टर आणि असे बरेच अजून दुसरे त्यांचे रिलेटिव्स, त्यांचे पाहुणे, हे सगळे मिळून मग पुण्याला ते लोक संध्याकाळी निघाले ह्या टाईमला. मग 29 तारखेला असा विषय झाला, ते मॅटर कळालं. मग आता दुःखाची बातमी कळाली, तर मग आम्हाला तिकडं जाणं झालं नाही, योग्य वाटलं नाही आम्हाला त्या दिवशी. त्याच्यामुळं आमचं ह्या वर्षीचं राहिलं नाही. तर आमचा फुल प्लॅनिंग झालेला होता. इगतपुरीला माझी एक भाची राहते, माझ्या सख्या चुलत नंदेची मुलगी मीरा म्हणून. तर तिच्यासोबत आम्हाला जायचं होतं. ती आणि तिचा मुलगा येणार होता आणि आम्ही दोघं इकडून जाणार होतो माझ्या मुलाला घेऊन. पण घरामध्ये आमच्या माझ्या नंदेचा भाचा त्याने सुसाईड केल्यामुळे आमचा प्लॅन फिसकला, जाणं झालेलं नाही. आणि त्याच्यामुळे आमचं काळेगावला खूप वर्षापासून खरं तर जाण्याची इच्छा होती. पण ह्या पण वर्षी अशी अडचण झाली की ह्या पण वर्षी जायचं राहतं झालं आमचं. त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही. इथूनच पाया वगैरे पडल्या, इथूनच मानवंदना दिली आणि बसलो मग घरी. चालू हे बघा बाळा, जय भीम बोल. जय भीम. जय भीम कर बोल. जय भीम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हां बोल. हां जय भीम बोल. जय भीम बोल. जय भीम. जय भीम. बच्ची हलवा. बाबासाहेब कुठे आहेत? बाबासाहेब. आहा बाबासाहेब कसा बोट दाखवते. हां अजून हे बघा, गौतम बुद्ध कुठे आहेत बाळा? गौतम बुद्ध समोर आहे, समोर आहेत गौतम बुद्ध. हां आता काय कर बाळा, सगळ्यांना हेड हेड दाखव. हेड हेड बाळा, हेड दाखव. व्हेरी गुड. हां नोज, नाक हलवून दाखव. लिप्स कुठे आहे? लिप्स. हां टंग कुठे आहे? टंग. टीथ. थांब एकेकानं मला विचारू दे. टीथ कुठे आहे? टीथ टीथ. व्हेरी गुड. हां थांब थांब, असं बस, असं बस, असं बस तिला, असं बस. स्टमक कुठे आहे सांग सगळ्यांना. स्टमक. व्हेरी गुड. पोट. हँड कुठे आहे? हँड. हँड. हां फिंगर कुठे आहे? फिंगर. व्हेरी गुड. हां जय हिंद कर. जय हिंद. पप्पाला जय हिंद कर. हे बघ, जय हिंद कर. हो. तर त्याला आम्ही शिकवतो रोज थोडं थोडं, रोज 1-2 वाक्य शिकवतो आम्ही. तसं तसं त्याच्या लक्षात बसले आणि तसं तसं तो दाखवतो आम्हाला. सध्या झाले त्याला 2 वर्ष. 24 डिसेंबरला त्याचा 2रा बड्डे झाला आहे. तर मी त्याच्या बड्डेचा एक छोटासा व्लॉग टाकला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, तुम्ही प्लीज बघा.
आणि मला कमेंट करा. 8 वाजले, मला वाटतं 5-10 मिनटं माझी घडी पुढे आहे. तर आता मी फटाफट स्वयंपाक करते. चला तर मग किचनमध्ये. तर बघा तुम्ही, मी खिचडीचं मटेरियल केलेलं आहे. आज मी खिचडीच करणार आहे, सोप्यात सोपी. अद्रक लसूण वाटलंय मी, वाटाण्याच्या शेंगा पण होत्या. खिचडी करते. तर मग आता मी खिचडीला फोडणी देते आणि तुम्हाला दाखवते. जिरे टाकते आणि मोहरी टाकते. तुम्ही कशी करता ते सांगा मला, पण कमेंट करून. काही वेगळी करत असाल तर. सिंपलच करते मी. कढीपत्ता वाळलाय माझा. कांदा मधातले नाही. मग काय फायदा, मधातले दिसू. अरे काही गरज नाही, इथे टाकलेलं दिसायला ना बस. तिकडं कॅमेरा धर. हे छान दिसते. अरे थोडीशी हळद टाकते. माझ्याकडे त्याचीच आवडते मला खिचडी. कोणती आवडते, पण जरा सध्या मी लालच मिरच्याची करते. भरपूर मला लागतंय, पण मी जेवढं लागेल तेवढंच टाकते. जरा मला खरट खायची सवय आहे. आता बंद घे वाटलं बंद कर आणि तांदूळ कर. प्लेट दाखव. मी तर कवापासून ब्लॉग नाही बनवले. मी तर कवापासून व्हिडिओ नाही बनवले, शॉर्ट्स बनवले. तो ॲटलिस्ट तेवढं तर करायचं. झाली का आपण बघूया ना. तर मी एकीकडे अंडे टाकलेत आणि एकीकडे खिचडी टाकलेली आहे. अंड्यासोबत ठेव का. A few moments later. हे मिरच्याचं लोणचं आमचं गावाकडचं बनवलेलं आहे. ते घेते खायला. आता आम्ही जेवण करतोय आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तर मग आता जेवायचा टाइम झालाय. मी ताटं वाढलेली आहेत आम्हाला जेवायला. तर आता आपण उद्या ब्लॉग करूया, उद्या भेटूया. तोपर्यंत बाय. त्याला